जय महाराष्ट्र। मी रुजुता लुकतुके। मेट्रो महाफास्टमध्ये तुमचं स्वागत। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। देशभरातील थकीत कर्जाचा आकडा वाढत असल्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि ज्यांचं थकीत कर्ज 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कंपन्यांची यादी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत। नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने प्रथमच ग्रामीण भागात नोटांचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचं कबूल केलं आहे। या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसल्याने व्यवहारांना खीळ बसली आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँकेने वितरित करण्यात येणाऱ्या एकूण नोटांपैकी 40% नोटा ग्रामीण भागांमध्ये वितरित करण्याचे आदेश दिले आहेत। मुंबई हागणदारी मुक्त केल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी ही योजना यशस्वी झालेली नाहीये। मुंबईच्या विविध भागात अद्यापही उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार सुरू आहेत। स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी स्वच्छतागृह बांधण्याच्या कामी जनजागृती करण्यासाठी एक लघुपट तयार करण्याचं प्रशासनाने ठरवलं आहे। 'देशातली पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे। त्या दृष्टीने हेलिकॉप्टर सेवेसाठी लँडिंगच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे। दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करता यावं यासाठी एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार आहे। 108 क्रमांक फिरवा आणि काही मिनिटात रुग्णवाहिका मदतीला धावून येईल हा सरकारचा दावा कळंबोली इथं फोल ठरला आहे। वाहतूक शाखेसमोर उभ्या करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेत गेल्या 10 दिवसांपासून एकही डॉक्टर नाहीये। त्यामुळे ही रुग्णवाहिका आरोग्य सेवा पुरवण्यात फोल ठरते आहे। राज्यात सध्या 30,000 परिचारिका कार्यरत आहेत। त्यातल्या 2,000 ह्या मुंबईत आहेत तर इतर 2,000हून अधिक परिचारिकांची पदं रिक्त आहेत। सध्या राज्यभरात रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी आहेत तितक्या अधिक परिचारिकांची गरज भासू लागली आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृहात लवकरच रेडिओ स्टेशन सुरू होणार आहे। कैद्यांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांना उपयुक्त माहितीचं ज्ञान व्हावं या उद्देशाने रेडिओ स्टेशन सुरू करण्यात येणार आहे। तर कैदीच रेडिओ जॉकी म्हणून काम करणार आहेत। त्यासाठी तुरुंगामध्ये रेडिओ स्टुडिओसाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे। मुंबई विद्यापीठात 4 वसतिगृह उभारण्यासाठी केंद्राच्या समाज कल्याण विभागाकडून आलेला तब्बल 1,80,00,000 निधी गेल्या वर्षभरापासून पडून आहे। मात्र अद्याप बांधकाम सुरू झालं नसल्याचं उघडकीला आलंय। महापालिकेकडून आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र संबंधित कंत्राटदाराला मिळालेलं नाही। तसंच काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम सुरू झालेलं नाहीये। जानेवारी 2017 पासून महिन्याच्या सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या सर्व मुलांची 10च्या गटात वर्ग शिक्षकांसह सेल्फी काढण्यात यावी असं राज्य शिक्षण विभागाचे आदेश होते। मात्र गावात इंटरनेट सुविधा नाहीये। त्यामुळे आधी इंटरनेट सुविधा उपलब्ध करा मग सेल्फीचा विचार करू असं सांगत जिल्हा शिक्षक संघटनांनी सेल्फी काढायला विरोध केला आहे। आरटीओने स्कूल बस संदर्भातील नियमावली अधिकाधिक कठोर केली आहे। त्यामुळे चालकांनी स्कूल बस संकल्पनेकडे पाठ फिरवत छोट्या स्कूल व्हॅनकडे जात असल्याचे ठाणे आरटीओच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे। तर या वर्षात स्कूल बसच्या नोंदणीचा आकडा अवघा 77 झाल्याने या प्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे। नवी मुंबईत रिक्षा चालक सुधारल्याची नवीन आकडेवारी समोर आली आहे। 2015 मध्ये 150 वाहनं दोषी आढळली होती। ही संख्या 2016 मध्ये 48 वर आली आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तक्रारींसाठी हेल्पलाईन आणि ईमेलची सुविधा दिल्यामुळे रिक्षा चालक सुधारले आहेत असं आरटीओचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला असलेल्यांनाच फेरीवाला म्हणून व्यवसाय परवाना देण्यात येणार आहे। नवीन धोरणानुसार सर्वेक्षणात आढळलेल्या आणि नोंदणी झालेल्या पथविक्रेत्यांना परवान्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये अपंग, विधवा आणि एकाकी माता यांना प्राधान्य असेल। मुंबईत प्रतीक्षा असलेली एसी लोकल चालवण्यासाठी पश्चिम रेल्वेने तयारी दर्शवली आहे। ही सेवा चालवण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने सर्वेक्षण केलं असून काही बदल केल्यास ही सेवा चर्चगेटपर्यंत चालवता येईल अशी सकारात्मक भूमिका मांडण्यात आली आहे।
दिवा स्थानकातला गर्दीचा प्रश्न सुटणार नसल्याचं लक्षात आल्यानं दिवा स्थानकात आणखी फास्ट लोकलना थांबे देण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे। त्यासाठी मध्य रेल्वेच्या एप्रिलपासूनच्या नवीन वेळापत्रकात बदल करण्याचा विचार आहे। त्याला संमती मिळताच आत्ताच्या 24 फेऱ्यांची संख्या 30 ते 35 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। रेल्वे गाड्यांमधून प्रवास करताना गैरसोय होऊ नये यासाठी दिव्यांगांसाठी एक डबा राखीव असतो, मात्र अनेकदा हा डबा इतर डब्यांशी जोडलेला नसतो, शिवाय जागेची देखील समस्या असते। ही गोष्ट लक्षात घेऊन रेल्वे गाड्यांमध्ये दिव्यांग मित्र डबे जोडण्यात येणार आहेत। 2018 पर्यंत हे डबे तयार होतील। पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील 9 वर्षांपासून सुरू असलेला फूड प्लाझा हे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे बंद करण्यात आला आहे। विम्पी कंपनीने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन सोबत कंत्राट केलं होतं, मात्र हा करार संपुष्टात आल्यानं फूड प्लाझा पहिल्यांदाच बंद पडला आहे। नवी मुंबई शहरात महापालिका आयुक्तांनी ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करणं सर्वसामान्यांसाठी बंधनकारक केलं आहे। जे कचऱ्याचं वर्गीकरण करणार नाहीत त्यांचा कचरा उचलणार नाही असं महापालिकेनं स्पष्ट करूनही अनेक रहिवासी या मोहिमेला खो देत असल्याचं उघडकीला आलं आहे। ब्रँडेड आणि महागड्या औषधांना पर्याय म्हणून राज्य सरकारनं जेनेरिक औषधांची कूच धरली आहे। ही औषधं स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस होता, मात्र सध्या बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसी असोसिएशनने केला आहे। पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा नागरिकांचे गळे चिरणारा आणि पक्ष्यांना जखमी करणारा ठरलाय। यामुळे पक्षीप्रेमींनी या मांजावर बंदीची मागणी सुरू केली। तसंच मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, मात्र अजूनही नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे। एकतीस मार्चच्या आधी मालमत्ता कर आणि पाणी बिलाची रक्कम भरणं सुलभ व्हावं यासाठी महापालिकेची कर वसुली आणि पाणीपट्टी कार्यालयं 31 मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत। मुंबई पालिकेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात हे स्पष्ट करण्यात आलंय। आणि या बातमीचा मेट्रो महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।